म्हणतात अतिथी, समस्या आणि ग्राहक हे कधी येतील सांगता येत नाही. नेहमी तत्पर राहा. हो. का सांगतो तर झालं काय? अचानकच काल डोहाळे जेवण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आलं. बोली बहीण बेस्ट अँकर प्रतिभा देशमुख हिच्या माध्यमातून माझ्या मते अनुष्काताई वजूरकर यांचा कॉल आला होता. प्राध्यापक माधवराव शेजुळे सर यांच्या सृषा सुनबाई सौभाग्यवती ऋतुजा शेखर शेजुळे यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जैन गार्डन रेस्टॉरंट जिंतूर रोड परभणी या ठिकाणी. होणाऱ्या बाळाचे वडील शेखर शेजुळे यांचे मामाश्री प्राध्यापक प्रभाकरराव माने सर यांचं फोनवर बोलणं झालं होतं. यांच्याशी बोलणं झालं होतं. सर म्हटले, माने सर म्हटले, 20 मिनिटात कार्यक्रम चालू होणार आहे. पाहुणे सर्व आलेले आहेत. सर्व तयारी झालेली आहे. सर कृपया तुम्ही सूत्रसंचालनाला येऊ शकाल का? ज्यावेळेस सरांशी बोलणं होत होतं त्यावेळेस सरांचा स्वभाव बोलण्यातूनच कळत होता की खूप प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आहेत. नंतर भेट झाल्यावर त्याची प्रचलिती सुद्धा आली सांगायचं म्हणजे. माने सरांना म्हटलं, सर फक्त 5 मिनिट द्या, मला लागलीच कॉल करतो 5 मिनिटात. सर म्हटले ठीक आहे. तसं पाहिलं तर माझ्याकडे वेळ होता, मी लागलीच होही म्हटलो असतो, पण स्वतःची मानसिक तयारी आहे का हे तपासणं खूप गरजेचं होतं. कारण मी आजपर्यंत भरपूर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले आहेत, पण डोहाळे जेवण कार्यक्रमाचं स्क्रिप्ट तयार नव्हती. आणि माझं तत्त्व असं आहे की प्रत्येक कार्यक्रमात सारखीच स्क्रिप्ट, सारखेच विनोद, सारखेच खेळ, शब्दरचना फक्त तोडून मोडून त्या कार्यक्रमाच्या संदर्भात मांडायची आणि कार्यक्रम पुढे रेटायचा, हे मला अजिबात आवडत नाही. प्रत्येक कार्यक्रमाची शब्दरचना वेगळी, प्रासंगिक विनोद वेगळे, खेळ त्यानुरूप असावा अशी माझं मत असते आणि त्यानुसारच मी कार्यक्रम करत असतो. पण आता हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम प्रतिभाच्या माध्यमातून आला होता, म्हणून लागलीच प्रतिभाला कॉल केला, तिच्याशी चर्चा केली. म्हणतात ना, व्यक्ती वयाने लहान असो की मोठी, तिच्याकडे ज्ञान असेल ना तर ते अवश्य घ्या. प्रतिभासोबत व्यवस्थित चर्चा झाली, तिच्याकडून बरीचशी माहिती मिळाली. सहकार्य करणारी व्यक्तिमत्व आहे प्रतिभा. लगेच मग सरांना हो म्हटलं, सर येतोय म्हटलं. 20 मिनिटाच्या ऐवजी मला फक्त 30 मिनिट द्या. ठीक आहे म्हणले सर, फक्त होईल तेवढं लवकर या. आता प्रश्न पडला मला की कपडे कोणते निवडावे, खेळाचं साहित्य काय घ्यावं, त्यासोबतच त्या ठिकाणी पोहोचायचं लवकर तर फटाफट आवरावं लागणार आहे. आता पुरुषांना स्त्रियांपेक्षा मेकअप करायला वेळ कमी लागतो. आता आवरून तर जावंच लागणार आहे. आवरलं, सामान घेतलं, फटाफट कारमध्ये टाकलो आणि निघालो. 30 मिनिटात त्या ठिकाणी डन पोहोचलो. आता यातील 10 मिनिट मला आवरण्यासाठी लागले, पण 20 मिनिट ममता नगर वसमत रोड परभणी येथून जिंतूर रोड जैन गार्डन रेस्टॉरंट या ठिकाणी जाण्यासाठी 20 मिनिट लागले. आपल्या परभणीचे रस्ते, त्यासोबतची ट्रॉफिक, त्यामुळे 20 मिनिट त्यामध्ये गेले. त्या ठिकाणी पोहोचलो. गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने कार्यक्रमाला सुरुवात केली. श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेने अप्रतिम कार्यक्रमाची अँकरिंग झाली. खेळ, विनोद, संस्कृतीचं दर्शन यातून सर्वांना आनंद झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक ताई येऊन भेटल्या. सर्वांनी, जवळपास सर्वांनी कौतुकाची थाप दिली, शबासकी दिली, आशीर्वाद दिले, अनेकांनी नंबर घेतले. हो, सांगायचं एवढंच की सांगता येत नाही कधी कोणता कार्यक्रम येईल. आपली पूर्ण तयारी पाहिजे. हो, अनुभव आलेला आहे, त्यामुळं नक्कीच आपले स्क्रिप्ट, आपले साहित्य, आपली शब्दरचना हे सर्व आपल्याला पाठ पाहिजे. कार्यक्रमानुरूप आपल्याकडे सर्व गोष्टी असल्या पाहिजे. त्या आपण तयार ठेवल्या ना की मग कार्यक्रम कधी काय येणार, आपण निघायला रेडी असतो. आणि त्याकरताच मी तुम्हाला सांगतो की मी 23 ते 24 कार्यक्रमाच्या जे नेहमी कार्यक्रम आपल्या आजूबाजूला होत असतात, आपण त्या कार्यक्रमाची अँकरिंग करत असतो, त्या कार्यक्रमाची परिपूर्ण स्क्रिप्ट तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यासोबतच शब्दरचना आहेत, विनोद आहेत, भरपूर चारोळे आहेत. आणि तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाची स्क्रिप्ट पाहिजे असतील, एकंदरीतच आपण ह्या 24-25 कार्यक्रमाच्या स्क्रिप्ट, होय PDF स्क्रिप्ट तयार करून ठेवलेल्या आहेत. आपल्या परिसरात आपण नेहमीच अँकरिंग करत असतो, त्या कार्यक्रमाच्या परिपूर्ण अनुभवातून तयार केलेल्या परफेक्ट स्क्रिप्ट तुम्हाला मिळतील.
299 रुपयामध्ये एकही रुपया कमी करणार नाही, कारण की खूप मेहनत करून ह्या स्क्रिप्ट मी बनवलेल्या आहेत, परिपूर्ण आहेत. फक्त पाठांतर करायचं आहे. हां, थोडाफार बदल तर कितीही केलं, काहीही केलं तरी करावाच लागत असतो. होय, थोडाफार बदल करता येईल, पण एकंदरीत खूप छान स्क्रिप्ट तयार केलेल्या आहेत तुमच्यासाठी. आवश्यकता असेल तर नक्की मागवा. आणि एक नक्की सांगेल, सध्या Facebookवर मी पाहतोय सूत्रसंचालन कार्यक्रमाच्या स्क्रिप्ट विकल्या जात आहेत. एआयनं व्हिडिओ बनवले जात आहेत. मी ते पाहिले अकाउंट, फेक अकाउंट आहेत. तुमचा व्यवहार, तुमचे पैसे हां, जरा सांभाळून बघा. कार्यक्रमाच्या स्क्रिप्ट कुठूनही घ्या, हरकत नाही. पण तपासणी व्यवस्थित करा, की तो माणूस त्या भरोशाचा आहे का? तो सूत्रसंचालन करतो का? किती दिवसापासून करतो? त्याला अनुभव आहे का? ह्या वगैरे, वगैरे ह्या गोष्टी तपासून घ्या ना, काहीच अडचण नाही. आणि तरीसुद्धा काही माझ्या बंधू भगिनींना वाटत असेल, की कार्यक्रमाची स्क्रिप्ट पाहिजे, पण खर्च न करता. होय मित्रांनो, हरकत नाही. तुमच्यासाठी सुद्धा मी नक्की सोय केलेली आहे. दर गुरुवारी आपण याच कार्यक्रमाची स्क्रिप्ट, होय, मी जी कार्यक्रमाची स्क्रिप्ट पैसे घेऊन मी तुम्हाला PDF पाठवणार आहे, तीच स्क्रिप्ट दर गुरुवारी त्याचा व्हिडिओ तयार करणार आहे. आणि तो व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळेल. तो व्हिडिओ पाहायचा आहे, तुम्हाला थांबवायचा आहे, स्क्रिप्ट लिहून घ्यायची आहे, बस. काही हरकत नाही. तेवढं तर करावं लागेल ना. चला तर मग. आणि हो, थांबा. आजपर्यंत जेवढे मला अनुभव आलेले आहेत, काही वाईट, काही चांगले अनुभव सूत्रसंचालन करत असताना, कालच्या अनुभवापासून आता मी मागील अनुभव आणि पुढे येणारेही अनुभव नक्कीच आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे. म्हणून नवीन सूत्रसंचालक किंवा आपल्याच बांधवांना कधी अडचण येऊ नये, आणि अडचण येण्या अगोदर काय अडचण येऊ शकते याची माहिती झाली तर बरंचसं काही सोपं जाईल, नाही का? चला, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ ऐकलात.